नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात भंडारा ट्रेडिंग अकॅडमी. शेअर मार्केटमधील धोके या विषयावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. शेअर मार्केट हे संपत्ती निर्माण करण्याचं एक प्रभावी साधन आहे, पण त्यात जितकी कमाईची संधी आहे तितकाच धोका देखील आहे. अनेक लोक फक्त नफा ऐकून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, पण धोके समजून न घेतल्यामुळे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील सर्व धोके समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 1. मार्केट रिस्क. शेअर मार्केटमधील सर्वात मोठा धोका म्हणजे मार्केट रिस्क. याचा अर्थ संपूर्ण बाजार खाली जाण्याचा धोका. तो धोका केव्हा निर्माण होतो हे आपण समजून घेऊयात. अचानक युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर, महागाई वाढली तर, काही सरकारचे निर्णय असे असतात की त्यामुळे सुद्धा मार्केट खाली पडतो, जसे की व्याजदर वाढ. या कारणांमुळे चांगल्या कंपनीचे शेअर सुद्धा खाली येऊ शकतात. जर अचानक आर्थिक मंदी आली तर सर्व कंपन्यांचे शेअर खाली येतात, जरी कंपनी चांगली असली तरी. कंपनी रिस्क. कंपनीचे व्यवस्थापन खराब असणे, कर्ज जास्त असणे किंवा व्यवसाय घटणे यामुळे कंपनीचे शेअर खाली येऊ शकतात. त्याची वेगवेगळी कारणे पण आहेत. कंपनीला तोटा, व्यवस्थापनातील घोटाळा, कंपनी बंद पडणे, नवीन स्पर्धक येणे. काही कंपन्या अचानक दिवाळखोरीत जातात आणि गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात. लिक्विडिटी रिस्क. काही शेअरमध्ये खरेदी विक्री करणारे लोक कमी असतात, त्यामुळे तुम्हाला शेअर विकायचा असेल तर लगेच विकता येत नाही. याला लिक्विडिटी रिस्क असे म्हणतात. यामुळे होतं काय की शेअर अडकतो, कमी भावात विकावा लागतो, त्यामुळे नुकसान होते. व्होलॅटिलिटी रिस्क. शेअर मार्केटमध्ये भाव खूप वर खाली होतात. एका दिवसात 10% वाढ किंवा घट होऊ शकते. ज्यांना भावातील चढ उतार सहन होत नाही ते अशा वेळी नुकसान करतात. उदाहरण समजून घेऊया. आज 1000 रुपये शेअर्सला भाव आहे, तो उद्या 800 रुपये झाला आणि तुम्ही घाबरून विकलं तर नुकसान होतं. भावनिक निर्णयाचा धोका. लोक लालच आणि भीतीमुळे चुकीचे निर्णय घेतात. सामान्यतः खालीलप्रमाणे चुका होत असतात. इतरांना पाहून शेअर खरेदी करणे, अफवांवर विश्वास ठेवणे, घाबरून शेअर्स विकणे. जास्त लोभ केल्यामुळे सुद्धा अनेकदा नुकसान होताना दिसतो. आता आपण अफवा आणि टिप्सचा धोका कसा निर्माण होतो ते समजून घेऊ. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, यूट्यूब टिप्सवर लोक शेअर घेतात, पण बहुतेक टिप्स चुकीच्या असतात. त्याचा परिणाम असा होतो की शेअर पडतो, पैसा अडकतो आणि सरती शेवटी नुकसान होते. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर स्वतः रिसर्च करा व मार्केट शिका. फसवणूक आणि स्कॅम या विषयावर आपण आता चर्चा करू. शेअर मार्केटमध्ये अनेक स्कॅम होतात. पंप अँड डंप स्कीम, फेक ट्रेडिंग ॲप्स, इनसाइडर ट्रेडिंग, SMS टिप स्कॅम. लोकांना मोठा नफा दाखवून पैसे घेतले जातात. लिव्हरेज आणि FNO धोक्याबद्दल समजून घेऊ. FNOमध्ये जास्त नफा मिळतो, पण जास्त नुकसानही होते. 90% लोक FNOमध्ये नुकसान करतात, कारण लिव्हरेजचा अधिक वापर, जुगारासारखी ट्रेडिंग करणे. नवीन लोकांनी FNO टाळायला पाहिजे. ओव्हर ट्रेडिंगचा धोका सुद्धा खूप मोठा आहे. जास्त ट्रेडिंग केल्यामुळे ब्रोकरेज, टॅक्स, स्लिपेज वाढतो. फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. ज्ञानाचा अभाव. अनेक लोक शेअर मार्केट शिकत नाहीत. ते काय करतात? अंधाधुंद गुंतवणूक, टिप्सवर विश्वास ठेवणे, चार्ट न समजणे. ज्ञान नसल्यास नुकसान निश्चित आहे. दीर्घकालीन संयम नसणे. शेअर मार्केटमध्ये पैसा वेळेनुसार वाढतो, पण लोक पटकन नफा शोधतात. मार्केटमध्ये संयमाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन नसणे. सगळे पैसे एका शेअरमध्ये टाकणे धोकादायक असते. कंपनी पडली, पैसा गेला. उपाय: वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक. न्यूज रिस्क. बातम्यांमुळे शेअर अचानक पडतो. उदाहरण: सरकारचे नियम, कंपनी घोटाळा, CEO बदल. आर्थिक मंदी किंवा रिसेशन रिस्क. मंदी आली की मार्केट 30 ते 50% पडू शकतो. उदाहरण: 2008 आणि 2020 मध्ये. महागाई आणि व्याजदर वाढले की मार्केट खाली येते.
कारण लोक FD मध्ये पैसे टाकतात. 90% लोक टेक्निकल चुका करतात. स्टॉप लॉस न लावणे ही सर्वात मोठी चूक आहे. ट्रेडिंग करताना नियम पाळा. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यास ताण येतो. एन्झायटी, डिप्रेशन होऊ शकते. मग यांच्यावर उपाय काय? तर रिस्क मॅनेजमेंट, लिमिट इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म प्लॅनिंग. कर्ज घेऊन गुंतवणूक. लोन घेऊन शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणे खूप धोकादायक आहे मित्रांनो. कृपया असे घेऊ नका. फेक एक्सपर्ट्स. सोशल मीडियावर अनेक खोटे गुरु आहेत. पेड कोर्स विकतात. त्यामुळे काळजी घ्या. सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर निवडा. टॅक्स रिस्क. ट्रेडिंगवर टॅक्स लागतो. शॉर्ट टर्म टॅक्स, लॉंग टर्म टॅक्स, इंट्राडे टॅक्स. टॅक्स न समजल्यास नुकसान निश्चित आहे. शेअर मार्केटमधील धोके टाळण्याचे उपाय. 1. शिक्षण घ्या. शेअर मार्केट आधी शिका. 2. SIP करा. हळूहळू गुंतवणूक करा. 3. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. घाई करू नका. 4. डायव्हर्सिफिकेशन. वेगवेगळ्या शेअरमध्ये पैसे टाका. 5. स्टॉप लॉस वापरा. ट्रेडिंगमध्ये नियम पाळा. 6. अफवांपासून दूर रहा. स्वतः रिसर्च करा. 7. इमर्जन्सी फंड ठेवा. सर्व पैसे गुंतवू नका. 8. FNO टाळा. नवीन गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या सूचना. 1. लहान रकमेपासून सुरुवात करा. 2. चांगल्या कंपन्या निवडा. 3. म्युच्युअल फंड विचार करा. 4. रोज ट्रेडिंग करू नका. 5. संयम ठेवा. 6. भावनांवर नियंत्रण ठेवा. शेअर मार्केटमध्ये पैसा कमवणे शक्य आहे, पण धोके समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे चुकीचे आहे. योग्य ज्ञान, संयम, रिसर्च आणि नियम पाळल्यास शेअर मार्केट तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करू शकते. पण लालच, भीती, अफवा आणि अज्ञानमुळे नुकसान होऊ शकते. लक्षात ठेवा, शेअर मार्केट हे जुगार नाही, ते ज्ञान आणि संयमाचा खेळ आहे. धन्यवाद.